जरी की पगड़ी बांधे सुंदर आंखों वाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा। अमुचा भारत भूवर झेंडा फडके, भारत भूवर झेंडा सनातन काळापासून खडा, सनातन काळापासून खडा भारत भूवर झेंडा फडके, भारत भूवर झेंडा शुभ्र हा रंगायूं सापरी, शुभ्र हा रंगायूं सापरी चक्र सुदर्शन हे त्यावरी, चक्र सुदर्शन हे त्यावरी दर्शवी ज्ञान खुने। यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या ज्ञानसभेचे उद्घाटन आपल्याला संपन्न करायचं आहे। बाबाजींना गंधाक्षता करा। यांचे या ठिकाणी स्वागत संपन्न होत आहे। आदरणीय श्रद्धेय पूजनीय श्री कृष्णराज बाबाजी वाकीतील बाबाजी संचालक आचार्य श्री बायराज बाबाजी यांचे या ठिकाणी स्वागत संपन्न होत आहे। आश्रमाचे संचालक आष्टी यांचे या ठिकाणी आहे। आदरणीय श्रद्धेय पूजनीय श्री रामराव बाबाजी निळमकर वाकील बाबाजी या ठिकाणी स्वागत आले तरी चालेल, काय हरकत नाही। पुरुष मंडळी मुलांना सूचना आहे की त्या ठिकाणी आदरणीय पारांगत यांनी प्राप्त केलेले आहे असे नितीन दादाजी आदरणीय श्रद्धेय श्री त्यानंतर आदरणीय श्रद्धेय पूजनीय नितीन धाराशिवकर आष्टी आदरणीय श्री पूजनीय श्री लक्ष्मण दादाजी येळमकर घुगरगाव यांचे अशा आदरणीय श्रद्धेय पूजनीय तपस्विनी छपुताईजी लासूरकर वाकीतील आदरणीय श्रद्धेय पूजनीय तपस्वी
आदरणीय श्रद्धेय पूजनीय छबुताईंना यातही वैरी नाही. खऱ्या अर्थानं या ठिकाणी ज्ञानाचं प्रतीक असलेले पंचमातांच्या शुभास्ते मंडळी आवाज पुरुष मंडळी श्री छत्रपती महाराज की, श्री गोविंद प्रभू महाराज की. आपण सर्वजण मिळून एकदा साधनाचा सर्वज्ञ श्री क्षत्रिय प्रभूंचा जय जयकार करूया. सर्वज्ञ श्री नाश्ता करून आलेलं नाही तुम्ही झालेला आहे. आदरणीय श्रद्धेय पूजनीय श्री नितीन दादाजी तत्प्रसंगी होत असलेली ही धर्मसभा आणि या धर्मसभेला उपस्थित असले सर्वात अच्युत गोत्रीय ईश्वराचा पायिक परिवार. असेल ते बाहेर काढा आणि प्रभू नामाचे नामस्मरण करूया. जे या कार्यक्रमाचे प्रस्तावित करणार आहेत श्रीमान सावंत धनंजय हा कार्यक्रम संपन्न करत आहोत. हा वर्ष आपण श्री आपले जामखेड कर्जतचे आमदार रोहितदादा पवार यांनी आपल्याला कळसासाठी आपलं शिखर त्यांनी त्यांच्या आमदार उत्साहात शोभायात्रा काढली होती आणि आता हे सकाळी कलशारोहण व आता पंच अवतार उपहार व धर्मसभा हे पार पडले आहे. तसंच सर्व लेखे बाळींचे दूषित करा नवनीर दाभा पीतांबरा दरुण बिंब फलादरुष्टा पूर्णेंद सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वहं न जाने कृष्णात् परम किमपि तत्त्वहं न जाने. सर्वज्ञ श्री चक्र माझ्यापर्यंतच आवाज आला नाही. ठीक आहे, तुमची बी काय चूक नाही. नाश्ता झालाय 10 वाजता. चांगल्या आचार्यांनी पोहे पण केलेले होते आणि उत्कृष्ट आमचे सूत्रसंचालक दादांनी सांगितलं की पोहे खूप छान झालेले आहेत. पंचकृष्ण महानुभाव या आश्रमाचे संचालक संस्थापक गेल्या 31 डिसेंबर या पवित्र दिवशी महानुभाव पंथातील एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान ज्यांना प्राप्त झालेलं आहे, महंती पद प्रतिष्ठा असे माझे श्री गुरुवर्य आचार्य प्रवर श्री इल्लेराज बाबाजी, आदरणीय श्रद्धेय पूजनीय वाकी येथील बाबाजी, आदरणीय श्रद्धेय पूजनीय आजच्या संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष वैराग्य मूर्ती प्रातस्मरणीय आचार्य प्रवर फेस येथील बाबाजी, आदरणीय श्रद्धेय पूजनीय आचार्य प्रवर श्री बायराज बाबाजी, आदरणीय श्रद्धेय पूजनीय आचार्य प्रवर श्री परशराज बाबाजी, आदरणीय श्रद्धेय पूजनीय वैराग्य मूर्ती असलेले अमृतराज दादा वैराग्य बाबाजी, त्यानंतर आदरणीय श्रद्धेय पूजनीय श्री दामोदर मुनी ज्यांच्याकडे उत्कृष्ट असे सूत्रसंचलनाची सेवा आहे असे आदरणीय श्रद्धेय माझे ज्येष्ठ गुरुबंधू गोपाल दादा, आदरणीय श्रद्धेय पूजनीय आमचे नितीन दादाजी, आदरणीय श्रद्धेय पूजनीय विशाल दादा, आदरणीय श्रद्धेय दादू दादा, लखीरक दादा आणि ज्या श्री क्षेत्र खामगाव या ठिकाणी ज्यांचा आश्रम आहे असे आदरणीय श्रद्धेय पूजनीय तपोनिधी सुमन अक्का, आदरणीय श्रद्धेय पूजनीय द्वारका अक्का, आदरणीय श्रद्धेय पूजनीय श्री छबू अक्का, सर्वच बसलेले तपस्विनी सगळ्याच्याच नावाचा उद्घोष करावा. कारण तुमचं नाव घेतल्यानंतर माझे पाप नासतील अशी तुमची पात्रता आहे, पवित्रता आहे. परंतु आयोजकांनी वेळ दिलेला आहे 10 मिनिटे, त्यातले 3 मिनिटं तर गेलेच असतील. असो बंधूंनो, आपण मंदिरामध्ये ज्यावेळेस येतो की अनेक गावामध्ये अनेक मंदिरं असतात. मग मंदिर ही कशासाठी निर्मिती केली जाते की मंदिराचं कार्य काय असते.
अव्यक्ताला व्यक्त करण्याची ताकद हे मंदिरामध्ये असते, अमूर्ताला मूर्त करण्याची ताकद हे मंदिरामध्ये असते, आणि दुर्जनाला सज्जन बनवण्याचं कार्य हे मंदिर करत असते. मग मंदिर आपण या ठिकाणी उभारणी केलेली आहे, तर मंदिरामध्ये आपण काय केलं पाहिजे की भगवंताने जर भगवंत आपल्याला जवळ करायचा असेल तर दोन गोष्टी खूप महत्वाच्या असतात. एक असते भक्ती आणि दुसरं असते भाव. भगवंत जर आपल्याला जवळ करायचा असेल तर दोन व्यक्ती आपल्याला व्हावा लागेल. एक व्यक्ती आहे विदुर आणि दुसरा आहे उद्धव. कारण आपल्याला भगवंत जर प्राप्त करायचा असेल तर दोन गोष्टी लागतात आणि दोन व्यक्ती लागतात. विदुर ज्यावेळेस काय भावना होते, मग आपल्याला जर भगवंत प्राप्त करायचा असेल तर आपल्याला विदुर बनावा लागेल. विदुर एवढा मोठा भगवंताच्या चरणावरती जाऊन आपण की भक्ती व्हा, भाव व्हा, का आपल्याकडे भगवंत पाहणार नाही? जर आपल्या हृदयामध्ये जर भक्ती असेल, भगवंताला काहीच लागत नाही, फक्त भक्ती आणि भाव. भक्ती नावाचा असा एक शब्द आहे, तो जर तुम्ही अन्नामध्ये जर उतरवला तर तो प्रसाद बनतो. प्रसाद मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला कोणी म्हणतं प्रसाद घ्या, कोणी म्हणतं का जेवण घ्या. मग त्या ठिकाणी भक्ती असते. भक्ती जर आपण पाण्यामध्ये उतरवली तर त्याचे आपण तीर्थ म्हणतो. आपण तीर्थ, त्याला कोणी म्हणतं का पाणी द्या, दुकानदाराला म्हणतो बिस्लेरीची बॉटल द्या. मंदिरामध्ये कधी म्हणणार ना तुम्ही बिस्लेरी द्या. मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्ही म्हणता ना मला तीर्थ द्या. भक्ती जर आपण पायामध्ये उतरवले तर ती पदयात्रा बनते. पदयात्रा आपण म्हणतो की देवाला गेले, पायी पायी गेले म्हणजे पदयात्रेला गेले. आणि भक्ती जर आपल्या जीवनामध्ये उतरली तर आपण जीवन बनते. भक्ती जर संगीतामध्ये उतरली तर भगवंताचं भजन बनते. मग आपण भगवंताच्या चरणी काय समर्पण करायचं तर आपल्याला भक्ती आणि भाव ह्या दोन गोष्टी आपल्याला समर्पण करायच्या. ज्यावेळेस तुमच्या हृदयामध्ये भक्ती जागृत होईल, ज्यावेळेस तुम्ही तन मन धनाने भगवंताला समर्पण करताल, त्यावेळेस भगवंत सुद्धा तुमच्याकडे पाहिल. भगवंत सुद्धा आपण ज्यावेळेस आपल्यावरती संकट येत असते, ज्यावेळेस आपल्याला दुःख येते, त्यावेळेस आपण भगवंताच्या दारामध्ये जातो आणि त्यावेळेस आपण भगवंताची प्रार्थना करतो. द्रौपदी तर सगळ्यांना माहित आहे. ज्यावेळेस महाभारताचा प्रसंग होता, संपूर्ण 5 पांडव दूतामध्ये हरलेले होते, संपूर्ण राज्य गेलं, वैभव गेलं, धन गेली, संपत्ती गेली, सगळ्या गोष्टी ज्यावेळेस जातात त्यावेळेस भगवंताची आपल्याला आठवण येते. द्रौपदीला ज्यावेळेस त्या दुशासनाने केसाला धरून भर सभेमध्ये ओढत आणलं आणि ओढत आणल्यानंतर द्रौपदी प्रत्येक व्यक्तीचा आसरा घेतो. भर सभेत कौरवाने त्या द्रौपदीला सभेमध्ये आणलेले आहे. या हस्तिनापूरचा राजा धृतराष्ट्र आहे, पितामह भीष्म आहे, गुरु द्रोणाचार्य त्या ठिकाणी आहे, संपूर्ण प्रजा बसलेली होती, राजे बसलेले होते, 5 पती सुद्धा त्या ठिकाणी बसलेले होते. ज्यावेळेस तिला ओढत आणलं त्यावेळेस तिने अगोदर आश्रय घेतला की आपल्या 5 पतीचा. पहिल्यांदा तिने पाहिलं की अगोदर तिने पाहिलं धर्मराजाकडे, नंतर पाहिलं भीमाकडे, अर्जुन, नकुल, सहदेव 5 व्यक्तीकडे पाहिलं. त्याच वेळेस त्याला राजा ही संबोधना प्राप्त होत असते. परंतु धृतराष्ट्राकडे पाहिल्यानंतर धृतराष्ट्र म्हणे मी आंधळा आहे, मी काय करू शकतो. पुन्हा तिने पाहिलं की पितामह भीष्माकडे पाहिलं की पितामह तुम्ही या कुलाचे कुल प्रमुख आहात. पितामहाने सुद्धा काहीच केलं नाही. गुरु द्रोणाचार्याकडे पाहिलं की जग शिक्षा तुम्ही पांडवाला दिलेली आहे तीच शिक्षा तुम्ही कौरवाला सुद्धा दिलेली आहे. मला या भर सभेमध्ये कौरवांनी ओढत आणलेला आहे, केसाला धरून आणलेला आहे. आणि संपूर्ण व्यक्तीकडे पाहिल्यानंतर हतबल झालेली द्रौपदी आता वस्त्र हरणाला सुरुवात होणार आणि त्यावेळेस भगवंताची प्रार्थना करते, भगवंताची भक्ती करते, आराधना करते, स्मरण करते. आणि भगवंत असलेला द्वारकेचा राजा त्या द्रौपदीला वस्त्र पुरवतो. आणि ज्यावेळेस दुशासन हा वस्त्र ओढत आहे आणि भगवंत तिकडून वस्त्र पुरवत आहे, असे पुरवता पुरवता त्या दुशासनाचे हात थकले.
परंतु द्रौपदीचं वस्त्रहरण झालेलं नाही. आणि मग द्रौपदी म्हणते, भगवंता मला खूप वेळ झाला रे तुला यायला, की मला भर सभेमध्ये कौरवांनी ओढत आणलं, ह्या दुशासनाने माझ्या साडीवरती हात टाकला, मला ओढत आणलं, माझ्या केसाला धरलं, मी प्रत्येकाची आठवण केली, तुला वस्त्र पुरवण्यासाठी खूप वेळ झाला. त्यावेळेस भगवंत सांगतात, अरे मला वेळ नाही झाली, तुला आठवण करायला वेळ झाली. अगोदर तू सगळ्यांकडे पाहिलं, राजाकडे पाहिलं, गुरुकडे पाहिलं, पतीकडे पाहिलं, माझ्याकडे आठवण केली नाही. कदाचित जर तू वस्त्रहरणाच्या अगोदर जर माझी आठवण केली असती तर वस्त्रहरणाचा प्रसंग मी तुला येऊच दिला नसता. ज्यावेळेस आपण भक्ती हृदयामध्ये जागृत करतो, भगवंताचं नामस्मरण करतो, त्यावेळेस आपल्याकडे भगवंत पाहत असतो. म्हणून जीवनामध्ये की भगवंताच्या चरणी आपल्याला काय अर्पण करायचे. कितीही गोष्टी आपल्या जीवनामध्ये आल्या, कितीही दुःख आलं, कितीही संकट आले, तरी मी देवाचा आणि देव माझा या वृत्तीने ज्यावेळेस आपण भगवंताच्या चरणी जाऊ त्यावेळेस भगवंत आपल्याकडे येईल. एक शेवटचं उदाहरण देतो की भक्ती कशी असावी. आपण आपल्या घरी, ओ मंडळी बोलू नका, आपण अनेक प्राणी पाहिले. प्रत्येकाच्या घरामध्ये, कोणाच्या घरामध्ये बकरी आहे, कोणाच्या घरामध्ये शेळी आहे, कोणाच्या घरामध्ये मेंढी आहेत, कोंबड्या आहेत, बकऱ्या आहेत, भरपूर आहेत. प्रत्येकाचं खाद्य हे वेगवेगळं आहे. पहा, कुत्र्याला जर तुम्ही जवळ येत नाही, कुठला प्राणी सांगा, ते म्हणजे हरिण आहे. हरणाला पहा, तुम्ही घास द्या, हरिण जवळ येणार नाही. हरणाला तुम्ही कुठलीही वस्तू द्या, कुठलेही पदार्थ द्या, हरिण कधीच जवळ येणार नाही तुमच्या. एकमेव वस्तू अशी आहे की ती हरिणाला जवळ करायची असेल तर भक्तीचा विणा वाजवावा लागतो. ज्यावेळेस तुम्ही विणा वाजवताना भक्तीमध्ये तल्लीन होताना, हरिण कितीही दूर असलं तर ते हरिण जवळ येतं. विचार करा मंडळी, जर पशु पक्षी जर भक्तीमध्ये तल्लीन होऊ शकतात, आनंदामध्ये भगवंताच्या तल्लीन होऊ शकतात, त्यांनी विचार केला का हा शिकारी मला पकडेल, हा मला धरून घेऊन जाईल, हा मला काय करेल, त्यांनी विचार केला का? नाही केला. फक्त भगवंताच्या चरणावरती भक्ती या शब्दावरती आला. तशी आपल्या जीवनामध्ये भक्ती जागृत करावी, एवढंच प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. दंडवत प्रणाम. पती आदरणीय श्री सूर्यकांत नाना मोरे यांच्या या ठिकाणी उपस्थिती झालेली आहे. आयोजक बाबाजी गावकऱ्यांच्या वतीने यांच्या ठिकाणी स्वागत. वाजवा मंडळी. तो श्रीकृष्ण नेटे बोटे कवन वर्ण जाण. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. धर्मसभा तथा धर्मसभा अशी विविधांगी नटलेली ही धर्मसभा आणि या धर्मसभेसाठी उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य परमहंत श्री एल्लेराज बाबाजी, फेस येथील वैरागी बाबाजी, वाकी येथील परमपूज्य परमहंत श्री कृष्णराज बाबाजी आणि ज्ञानपीठावर उपस्थित असलेले चिखली येथील परसराज बाबाजी, असे अनेक संत महंत या ठिकाणी जमलेले आहेत. तसेच तपस्विनी माता, बंधू, भगिनी आणि सद्भक्त या ठिकाणी जमलेले आहेत. या ठिकाणी मंदिराचा सोहळा, मंदिराची स्थापना झालेली आहे आणि या मंदिराच्या स्थापनेसाठी आपण एकत्र जमलेलो आहोत. तर ही जी मंदिराची स्थापना झालेली आहे, या ठिकाणी परमेश्वराचा संबंध असलेला एक विशेष या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे आणि त्या निमित्ताने आपण या मंदिरामध्ये येत राहू. या ठिकाणी ज्ञानाचा, संस्काराचा आणि शिस्तीचा, अनुशासनाचा एक संदर्भ आपल्याला, आपल्या लहान मुलांना निश्चितच मिळणार आहे. कारण की जेव्हा ही मंदिराची स्थापना होते तेव्हा या निमित्ताने परमेश्वर या ठिकाणी एक निर्हेतुक अन्नदानाचा जो संबंध आहे तो घडवून आणलेला असतो. यथा आमच्या श्री चक्रधर स्वामींनी उकिरडा पहुड स्वीकारला, या ठिकाणी अशाच प्रकारचं हे चरित्र घडलेलं आहे. अशा प्रकारचा निर्हेतुक क्रियेचा वाहो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी या कार्यक्रमाच्या निमित्ताने घडवून आणत असतात.
या ठिकाणी आपल्या लहान मुलांना साधू संतांचा सत्संग घडण्यासाठी, त्यांना चांगले विचार प्रवेश होण्यासाठी आपण नेहमीच कार्यरत असावं, असे या मंदिराच्या स्थापनेचे एक उद्दिष्ट असतं. सांगताना सांगतात की 9 हेतुरहित अन्नदान असावं. धर्माभिमान दाक्षिण्यम स्नेहकार्य भयायश उपकार अनुकंपाचं राबस्य नवयेत, की हे 9 हेतू आहेत आणि ह्या 9 हेतू रहित जे अन्नदान आहे ते निर्हेतुकामध्ये मोडलं जातं. आणि परमेश्वर या ठिकाणी असा काही दृष्टिकोन घेऊन येतात आणि त्यामार्फत या ठिकाणी आपल्याला निर्हेतुक अन्नदान घडत असतं. एक या मंदिराची स्थापना जेव्हाही होते तेव्हा मंदिर नुसतं स्थापन करून जमणार नाही. या ठिकाणी त्या मंदिराचा योग्य उपयोगही आपल्याला करता आला पाहिजे. परमेश्वराच्या सान्निध्यात आल्यानंतर या संसारामध्ये होरपळ रजतम सत्व हे जे त्रिगुण आहेत, या त्रिगुणामध्ये निर्गुणता भरली जाते आणि त्या ठिकाणी निर्गुण सात्विक स्थापन होत असते, म्हणून मनाला शांतता भेटते. असं हे मंदिराचं महात्म्य असते. या ठिकाणी जेव्हा आपल्या मुलांना दर्शनासाठी आणतो तेव्हा मुलांमध्ये एक प्रकारचं स्नेह, निर्गुण स्नेह निर्माण होत असतं आणि ते शेवटी आपल्या मायबापाचं जेव्हा भावानं सांभाळ करत असतं. हे संस्कार मंदिरामध्ये दिलेले जातात, आश्रमामध्ये दिलेले जातात. मन चंचल आहे, ऋणू झुनुरे भ्रमरा, असे आमचे संत सांगतात की मन अतिशय चंचल आहे. या मनाची चंचलता इतकी आहे की मन कुठेही क्षणामध्ये पोहोचतं. मग हे मन स्थिर करण्यासाठी आपल्याला मंदिराचा, साधू संतांचा आश्रय घ्यावा लागतो. आणि संतांना ही गोष्ट कळली, संसार हा दुःखरूप आहे, पापरूप आहे, संसार हा अनित्य आहे आणि या अनित्य संसारातून दूर जाण्यासाठी त्यांनी परमेश्वराचा मार्ग निवडला. म्हणून मंदिराची स्थापना होत असते की होरपळलेले जीव इथे शांत व्हावे, म्हणून मंदिर स्थापन करण्यात येते. आपल्या मुलांना संस्कार द्यायचे, शिस्त लावायची, अनुशासन द्यायचं, हे याच मार्फत होणार आहे. आणि ही भक्ती करताना ती पूर्णपणे डोळस असावी. अंधभक्तीला महानुभाव पंथामध्ये मान्यता नाही. महानुभाव पंथ अंधभक्ती करत नाही. ही भक्ती डोळसपणे आणि ज्ञान जागृत ठेवून भक्ती असते. मग आम्ही जेव्हा अंधभक्ती करतो तेव्हा मध्ये आमच्या मनामध्ये वाईट विचार निर्माण होतात. आम्हाला कोणाचं चांगलं देखवत नाही, आम्ही कोणाविषयी चांगले विचार करू शकत नाही. म्हणून साधू संतांनी जो मार्ग निवडला आहे या मंदिराच्या मार्फत, सत्संगाच्या मार्फत, की मन चंचल मनाला स्थिर करण्यासाठी त्यांनी सांगितलंय की ऋणू झुनुरे भ्रमरा, चरण कमळी दळू दे भ्रमरा, की साधू संतांच्या चरणाशी आम्हाला ठेव, त्यांचा सत्संग आम्हाला घडू दे. या आचरणातून आमच्या मुलांना योग्य संस्कार मिळू दे. नाहीतर आजची परिस्थिती आहे, जेव्हा संतांना परमेश्वर प्रसन्न होतो तेव्हा संत काय मागतात, आम्ही काय मागतो? आम्ही 10 रुपयाचा विडा ठेवतो आणि लाखभराचं मागणं देवाला मागतो. हे उचित नाही. संत जेव्हा मंदिरामध्ये जातात, जर देव प्रसन्न झाला तर संत काय मागतात? उदाहरण आमच्या समोरचं आहे. संत तुकाराम महाराजांना जेव्हा परमेश्वर त्यांचा देव भेटला, देवाने मागितलं काय पाहिजे? ते म्हणतात, तुझे नाम गाई नावडी हीच माझी सर्व जोडी, किंवा मला जेव्हाही जन्म मिळेल तेव्हा तुझा विसर पडता कामा नाही, हे दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. परमेश्वराला हे मागायचं असतं. आम्ही परमेश्वराला मागतो, आमचं मागणं वेगळं असतं. आम्ही संत सर्व जगाच्या बाबतीत मागतात. संत ज्ञानेश्वरांनी मागितलं, आता विश्वात्मके देवी. कसं मागितलंय? आता दोन्ही हात जोडले, तिथे दोन्ही हात जोडलेले नाही, लाचारी नाही आहे, भिकारी नाही आहे, की माझ्या वाक प्रसादाने जर तू प्रसन्न झाला असशील तर मी तुला मागतो. आता विश्वात्मके देवी, वाग्यज्ञे दोष हवे, मी जी तुझी स्तुती केली त्याने दोष, आणि मग मला दान दे. मग जो जे वांछील तो ते लाव, की हे जग जे मागतंय ते त्यांना दे. असं संतांचं मागणं असतं. आणि आमचं मागणं, जर एका गोष्टीतून सांगतो, आमचं मागणं कसं आहे की एका जणाला देव प्रसन्न झाला, थोडक्यात सांगतो, वेळ कमी आहे. एका जणाला देव प्रसन्न झाला आणि तो म्हणतो देवाला की देवा मला एक बंगला पाहिजे मोठा. देव म्हणतात ठीक आहे, पण एक अट आहे माझी, तुला मी बंगला देईल पण शेजाऱ्याला 2 देईल. मग परत म्हणतो तो, मी भक्ती केली तुझी,
तू शेजाऱ्याला 2 का देणार? ते म्हणते माझी अट आहे, मला द्यायचं आहे, मी शेजाऱ्याला 2 देणार, तुला 1 दिलं तर 2 देणार. ते म्हणतं देवाला म्हणतो थांबा देवा, मी तुम्हाला 2-3 दिवसांनी येऊन भेटतो. तो घरी जातो, आराम करतो, विचार करतो आणि शांत मनाने परत येतो. देवा माझा निर्णय ठरलेला आहे, माझा 1 डोळा जाऊ दे. ते म्हणतं का? माझा 1 डोळा गेला म्हणजे समोरच्याचे 2 डोळे जातील. म्हणजे आमचं मागणं असं आहे, आमची बुद्धी संकुचित झालेली आहे. ही कशामुळे झाली आहे? लोभामुळे. आमच्या इच्छा पूर्ण होत नाही. इच्छा पूर्ण होत नाही म्हणून क्रोध निर्माण होतो. क्रोध निर्माण झाला की मनामध्ये संशय येतो. संशय आला की बुद्धी भ्रष्ट होते आणि बुद्धी भ्रष्ट झालेला माणूस पूर्णपणे नाश पावतो. मग हे कशामुळे आहे की आम्ही मंदिर बांधलेलं आहे, परंतु आमची तिथं जाण्याची ऐपत नाहीये, तिथे देण्याची ऐपत नाहीये. आम्ही जेव्हा दान करतो, एका जणाने असाच पंखा दिला मंदिरामध्ये, सभा मंडपामध्ये, त्याच्यावर, आणि तिथं जे कीर्तन करणारे होते ते कीर्तन करायला नेहमी बसत असत आणि पंखा लावलेला असायचा. हा आला की तो पंखा बंद करून टाकायचा. मग असं बरेच वेळ झालं. मग एकदा हे कीर्तन करणारी मंडळी खवळली. काय म्हणे, पंखा दिला, आम्ही त्याचा उपयोग घेतोय, ही चांगली गोष्ट आहे ना? तो म्हणतो नाही नाही, पंखा चालू असल्यानंतर त्यावर असलेलं माझं नाव दिसत नाही. म्हणजे एवढा विचित्रपणा आहे. प्रसिद्धीची सवय लागलेली. मग ही प्रसिद्धी मोडण्यासाठी, मनात चांगुलपणा येण्यासाठी, इतरांची मदत करण्यासाठी आम्हाला परमेश्वराच्या दारात जावं लागेल, तिथे नतमस्तक व्हावं लागेल. याने अहंकार मोडेल. याने आपण नाही मोडणार, पण अहंकार मोडेल आणि एक चांगल्या प्रकारची बुद्धी आपल्यामध्ये निर्माण होईल. ठीक आहे, असो, मी काही तुमचा जास्त वेळ घेणार नाही. या गावकऱ्यांनी जे हे मंदिर बांधलं हे खरोखरच कौतुकास्पद आहे. त्याने त्यांची ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझ्या लांबलेल्या शब्दांना विराम देतो. दंडवत. या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे. असे सन्माननीय धनंजय काळानी आणि तुषार सुभाष भाऊ यांचे या ठिकाणी स्वागत संपन्न होत आहे. गोपाल कृष्ण महाराज की. आज आपण सर्व इथे खामगाव मध्ये कलशारोहण या निमित्ताने सर्वजण एकत्रित जमलेलो आहोत. प्रथमतः मी सर्व मान्यवर असतील, सर्व परमपूज्य आदरणीय सर्व मोठे गुरुवर्य बाबाजी असतील, सर्वांना मी प्रथमतः दंडवत करते. माझे गुरुवर्य वाकी निवासी बाबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करते. तपस्विनी माता भगिनी असतील, वासनिक बंधू भगिनी, सर्वांच्या चरणावर नतमस्तक होते. आज आपण इथे सर्वजण मंदिराच्या कलशारोहणानिमित्त एकत्र जमलेलो आहोत. आता घर आहे बघा, घराला जर घर कधी पूर्ण होतं? घर कधीच पूर्ण होत नाही. घर 1 मजला बांधा, 2 मजले बांधा, तरी आपण काय वर ठेवतो? त्याला गत शिल्लक ठेवतो. ते घर पूर्ण होत नाही. तसं मंदिरच आहे. मंदिर जर एकदा शेवट झालं आणि त्या मंदिराचा एकदा कळस झाला की ते मंदिर कसं होतं? पूर्ण होतं. घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोच नुसती नाती. आता आपण हे मंदिर बांधलं, त्या मंदिरामध्ये आपण रोज दिवा लावला पाहिजे. त्या मंदिरामध्ये रोज देवाची आपण सेवा केली पाहिजे, रोज आरती केली पाहिजे. कारण देव कुठे आहे? देव सगळ्यात आहे. आपल्यामध्ये देव कुठे आहे? मंदिरात आहे. देव कुठे आहे? साधू संतात आहे. तान्या बाळाच्या हसऱ्या डोळ्यात तो नाचे रंगोनी संतांच्या मेळ्यात जो, तुझ्या माझ्यात भेटेल साऱ्यात जो, शोध नाही कुठे या पसाऱ्यात तो. रोज वृंदावनी होडी तो घागरी, तोची पांडवा घरी वाहतो कावडी, गुंतला ना कधी मंदिरी राऊळी, बाप झाला कधी झाला माऊली, बाब बोळा जिथे धावला तो तिथे, सांग गावल का बघ उघडोनी दार अंतरंगातला देव भेटल का, बघ उघडोनी दार अंतरंगातला देव भेटल का. देव सगळीकडे आहे, फक्त देव आपल्याला पाहता आलं पाहिजे, देवाला आपल्याला बोलवता आलं पाहिजे. आपण देवाला बोलवत नाही. देवाला बोलव, मुक्ताबाईने माझ्या देवाला बोलवलं. जब मेरे स्वामी का आवन होगा
मुक्ताई की कुटियों का पावन होगा जब मेरे स्वामी का आवन होगा। मुक्ताई की कुटियों का पावन होगा। आएंगे स्वामी मेरे आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे कंदमूले हाथों से खिलाऊंगी जब मेरे स्वामी का वन होगा। मुक्ताई की कुटियों का पावन होगा। कलशारोहणानिमित्त चालू असेल आपला पंचावतार, त्या पंचावतारामध्ये जे पदार्थ आहे त्याच्यावर देवाची दृष्टी पडली ना, त्या पंचावताराचा काय होतो, महाप्रसाद होतो। म्हणून इथं चालू असलेला हा कलशारोहण या मंदिराची, कारण हत्ती खूप मोठा हत्ती आहे, पण हत्तीला जर दात नसला ना त्या हत्तीला काही किंमत नाही। म्हणून मंदिर किती मोठं असलं तरी चालेल, मंदिर मोठं असून याला काही उपयोग नाही, पण त्याच्यात देव असा आपला पाहिजे की त्याची आपण नितांत श्रद्धा ठेवून भक्ती केली पाहिजे, पूजा केली पाहिजे, त्याला उपहार दाखवला पाहिजे, तर आपलं मंदिर सार्थकी झाल्याचं आपल्याला पुण्य लागणार आहे। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की धन्यवाद ताई। धर्मसभेसाठी असलेले सर्व गुरुतुल्य असणारे सर्वांना माझा हा दंडवत प्रणाम। या धर्मसभेच्या निमित्तानं सर्वजण आपण जमलेले संत सज्जन आहोत। एकच संदेश आहे माझ्याकडून, ज्या ईश्वर मार्गावरती आपण आहोत आणि तो ईश्वर मार्ग पतिव्रता धर्माप्रमाणे आपल्याला हा तो मार्गक्रमण करीत आपल्या जीवनाची यथार्थ प्रवास हा करायचा आहे, की जेणेकरून आपला जो आचार आहे, आपलं जे वागणं आहे, आपली जी रीत आहे, आपल्या गुरुजनांनी जो आपल्याला रस्ता दाखवलेला आहे आणि त्या रस्त्यावरती आपण आहोत का याच्या अगोदर आपण खात्री करून घ्या। कारण सध्याचा काळ हा धावता काळ झालेला आहे। ईश्वर मार्ग हा थोडासा विलंब आहे, पण नक्कीच तो ईश्वर प्राप्तीकडे नेणारा मार्ग आहे। 184 योनी चुकवणारा हा मार्ग आहे आणि ह्या मार्गामध्ये आपण आलेलो आहोत। असा हा ईश्वर मार्गाचा धर्म आचरण करण्यासाठी आपण परमेश्वराच्या भक्ती करणार आहोत। अशी भक्ती करा की असा आपला आचार असू द्या, की आपला आचार हा दुसऱ्यासाठी एक आदर्श ठरला पाहिजे। आपण नामधारक आहोत, ज्या गुरुकडून आपण नाम घेतलेला आहे त्या परमेश्वराचा नामाचा स्वीकार केलेला आहे आणि त्या नामाचा स्वीकार करून आपली ही यात्रा चालू झालेली आहे। आपण त्या धर्मावरती आरूढ झालेला आहे आणि असा हा धर्म, अशी ही भक्ती करत करत आपली इहलोकाची यात्रा संपवायची आहे। आपण मानभाव पंथाचे या ठिकाणी उपदेशी झालेलो आहोत आणि उपदेशाच्या वासनिकाचा धर्म काय आहे, ज्या गुरुंनी सांगितले त्या गुरुंनी सांगितल्या नियमाप्रमाणे आपली वाटचाल असावी लागते। पतिव्रता म्हणता कोणाला? कधी पतिव्रता होती? ज्यावेळेस ती पतीशी एकरूप स्त्री होती, देहासाठी चाललेलं आहे, आणि ज्यावेळेस ती एकरूप होती, एकरूप राहती, त्यावेळेस ती मालकाला ती पतिव्रता म्हणून तो तिचा स्वीकार करतो। ज्यावेळेस पत्नी ज्यावेळेस दुसरा पाऊल वाकडा पडतो, वाकडा पाऊल पडल्यानंतर तो पती तिचा स्वीकार करत नाही। काय झालं काय? कारण ती पतीशी एकरूप राहिली नाही, म्हणून पती त्याला पत्नीला तो घटस्फोट देतो आणि सोडून देतो। तू माझ्या लायकीची राहिलेली नाही, तुला मी हा घटस्फोट देत आहे। हा दिसण्यासाठी जो तुम्हाला दृष्टांत दिला। आपण जर पतीला आवडत असो, आपल्या पतीला जर आपण आवडतो, पण कधी आवडतो? ज्यावेळेस आपण पतीशी एकरूप राहतो, त्याच्यानंतर आपण पतीला आवडतो। आपल्याकडून जर कदाचित रस्ता चुकला तर तो पती आपल्याला सोडून देतो। हा व्यवहारातील दृष्टांत झाला। तसा परमार्थामध्ये, अध्यात्मामध्ये सुद्धा असंच आहे। आपण परमेश्वराच्या नामाचा स्वीकार केलेला आहे, गुरुने आपल्याला नाम सांगितलेलं आहे, आणि ज्यावेळेस त्या नामाने तुम्ही देव जोडताल, तो जीवाचा पती परमेश्वर आहे। देहाविषयीची पती पत्नीचं नातं सांगितलं, तो पती त्या पत्नीला सोडून देतो, कारण तिचा वर्तन चुकलं, त्याचा व्यवहार चुकला, तर त्यांनी सोडून दिलं। ज्या परमेश्वरानं आपल्याला जन्म दिलेला आहे
तो आपला जीवाचा पती तो परमेश्वर आहे. आणि त्या परमेश्वराची जर भक्ती आपल्याला एकनिष्ठ होत नसेल, त्या भक्तीमध्ये व्यभिचार आला, त्या भक्तीमध्ये व्यभिचार आला. दिसणाऱ्या पतीने सोडून दिलेला आहे, परंतु जीवाचा पती परमेश्वर आहे. आपल्या भक्तीमध्ये जर कुठेतरी चूक झाली तर तो तुम्हाला सोडून दिल्याशिवाय राहणार नाही ना. मग आपली परिस्थिती काय होणार आहे? ना घर का ना घाट अशी अवस्था होणार आहे. आमचे उपदेशी मंडळी आहेत, राग येऊन देऊ नका, एकच मिनिट. आपल्याला गुरुने सांगितलेलं कसा धर्म आचरायचा आहे. परमेश्वराचा मार्ग सोडून, परमेश्वराचं स्थान सोडून इतरत्र जर कुठं उपदेशी दिसला तर तो उपदेशी एकटाची चूक नाही, तो एकटा चुकलेला आहे. माणूस एकटा चुकलेला आहे, दोष एकटेच आहे. बोलणाऱ्याला काय लोक म्हणतात बघा, मानभाचे उपदेशी आज कुठे सिंगणापूरला गेले यात्रेला, आज कुठे पंढरपूरला गेलेत. असं करू नका. आणि तुम्ही करता आणि करत असताना आम्ही चोरी केली हे सुद्धा दाखवता आम्हाला. आम्ही आज कुठे हे तुम्ही आम्हाला दाखवता. हे कमीत कमी दाखवू नका. तुमचा धर्म तुम्हाला कुठं न्यायचा, कसा न्यायचा, तुमचं स्वातंत्र्य आहे. परंतु धर्म आचरण करत असताना एकनिष्ठ राहा, हीच माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे. दंडवत प्रणाम. खामगाव परिसरामध्ये आणि पंचक्रोशीमध्ये श्रीकृष्ण मंदिराचे यात्रा उत्सव आपण सालाबादाप्रमाणे साजरा करत आहोत. खरं तर गेली अनेक वर्ष या मंदिराचे निमित्तानं श्रीकृष्ण जन्म या ठिकाणी आपण साजरा करतो, यात्रा साजरी करतो. खरं तर आता त्या आनंदामध्ये आपल्याला भर पडलेली आहे. या ठिकाणी भव्य दिव्य असं मंदिर झालं आहे, त्याचा आज कलशारोहणाचा कार्यक्रम झाला आहे. यासाठी कर्जत जामखेडचे लोकप्रिय आमदार माननीय रोहितदादा पवार यांनी त्यांची आर्थिक निधी या ठिकाणी आपल्याला दिला आणि त्या निधीच्या माध्यमातून ही वास्तू, हे वैभव, हे कलश या ठिकाणी उभा राहिलेला आहे. खरं तर आपल्या सर्वांच्या वतीनं मी आमदार रोहितदादा पवार यांचे आभार मानेल. आणि या पंचक्रोशीमध्ये जे भाविक भक्त आहेत त्याने या यात्रेनिमित्त, या कार्यक्रमानिमित्त, या मंदिरासाठी, कलशरोहणासाठी माझ्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं आणि कर्जत जामखेडचे लोकप्रिय आमदार माननीय रोहितदादा पवार यांच्या वतीनं सदिच्छा शुभेच्छा देतो. आणि असंच ह्या कार्यक्रमाची भव्यता वर्षानुवर्ष वाढत जाऊ अशी श्रीकृष्णाने प्रार्थना करतो. आणि आपल्या सर्वांना या यात्रेनिमित्त पुन्हा एकदा सदिच्छा शुभेच्छा देतो आणि थांबतो. त्यांच्या प्रवचनाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी ज्यांचं प्रवचन या ठिकाणी संपन्न होत असते, असे आदरणीय श्रद्धेय पूजनीय आचार्य श्री बायराज बाबाजी
बाबाजींचं प्रवचन या ठिकाणी विवेचन आपल्याला ऐकायचं आहे. तत्पूर्वी करून राजस भाव उत्पन्न होतो. नाहीतर मग नाचायला आणावं है की नाही. येणे करून एक तर आपला खिसा रिकामा होतो. मी काही यात्रेला आलो, यात्रेला बघायला आलो, बघायच्या नंतर समजते आता आम्ही थोडस बघितलं, निघून आलो, नको म्हणलो. इतके लोकांनी पैसे उधळले, इतके पैसे उधळले. आम्ही स्वतःचा पेट्रोल खर्च आमच्या कपाळाला कुणी 10 रुपये नाही लावले, पण त्या बायांना एवढे पैसे. अरे बापरे, म्हणलं साडी घालून यावं काय नाचायला, आपल्याला पैसे मिळतील. येणे करून भक्तिभाव तर निर्माण होणार नाही, भक्तिभाव निर्माण होणार नाही. माझ्या डोळ्या देखत कितीक लोक या नादामुळे कंगाल झालेले आहेत. दात घासायला माती राहिली, दात घासायला माती राहिली. माड्या बांधून दिल्या, बंगले बांधून दिले, जमिनी विकल्या, कंगाल झाले. आज त्यांचेच रोज मजुरी करून खातायत. ही परिस्थिती त्यांच्यावर आली. देव म्हणतात माझ्या समोर नाचायला, माझ्या समोर नाचायला. मग देवाच्या समोर ती भक्ती आणि भाव, तो भाव ईश्वरापर्यंत पोहोचावा अशी भक्ती सद्भक्तांची असावी. आणि त्या सद्भक्तांची मनोकामना करणे भगवंताचं काम आहे. पण भक्ती भाव तो तसा असावा. आणि भक्ती भाव जर असा जर घसरला गेला, तिने करून आपलं भलं साहेब, बरोबर आहे की नाही. तिने करून आपलं जीवाचं भलं आहे. इथं पैशाची खराबी, सर्वच खराबी होती, इथून तिथून खराबी होती, तिथपर्यंत जाऊस तर खराबी होते. हा जन्म पुन्हा मिळणार नाहीये. या मंदिरामध्ये अनेक भक्त राहून गेले, एक एक महिना राहिले, वरच्या मंदिरामध्ये राहिले, या मंदिरामध्ये राहिले. या देवाची सेवा, त्या देवाची सेवा, इथं मुक्काम, भिक्षा मागून खायची. भिक्षाला कमी मिळत नाही. आमचं खामगाव किती मानभाव येऊन द्या, भिक्षा मागायला आणून देतील, इतके श्रद्धावान भाव. या मंदिरामध्ये अनेक पिढ्यांनी व्यापल्याले, घरगुती व्यापल्याले माणसं, त्यांच्या अंगात 3-3, 4-4 भूत इथं घुमत होते. असे महिला काही, पुरुष काही या मंदिरामध्ये दुरुस्त एकाच महिन्यात झाले, एकाच महिन्यात. इतकं सामर्थ्यवान या ठिकाणचा हा देव आहे खामगाव. खामगाव हे नाव, खामगाव म्हटल्याच्या ते खामगाव आठवतं. आता खामगाव म्हटल्याच्या नंतर हे पाटोदा खामगाव आठवतं, कारण की या देवामुळे ते आठवतं, या देवामुळे. म्हणून जो सुसंगत, ही सुसंगत खूप महत्वाची आहे. कारण की सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, मुरडीता हटाने आडो. सुजन वाक्य जर कानामध्ये पडत गेलं ना, तर निश्चित आपल्या जीवाचं भलं आहे, जीवाचं कल्याण आहे. म्हणून जीवाचे कल्याण याच नरदेही अनेकाच्या देही नाही कदा. दुसऱ्या देहामध्ये कल्याण नाही, याच देहामध्ये आहे.
साई प्रभो सायंकाळ प्रवर्तता गत करी माता पुरी पौरहो चतुर्विध साधन की जय